श्री आत्माराम दास, श्री आत्माराम सार्थक, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, जय जय रगदी समर्थ, समास पहिला आत त्याग निरूप नाम, श्रीराम समर्थ. ओवी दुसरी. जेथे साधनाचा विचार, जेथे साधनाचा विचार, न घडे निर्विकार विकार, परित्यासी त्याशी नमस्कार, भाव बळे माझा. समर्थ काय करतात, जेथे साधनाचा विचार म्हणजे साधनाचं म्हणजे हा माणसाचा. मागील समर्थांनी त्या ओवीमध्ये सांगितलं होतं. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे परमात्मा एकलाच आहे. तो निर्गुण निराकारच आहे. त्या रूपात नाही, नामात नाही. तो अदृश्य आहे. अशा निराकार निर्विकार अदृश्य परब्रह्माला ही विकारामध्ये वास्तविक त्याच्या स्तवनात त्याचे स्तवन, अशा स्थितीत त्याचे स्तवन करण्यासाठी त्याचा कोणत्या गुणाचा, रूपाचा अथवा त्या नामाचा विकार आधार घ्यावा असे समर्थ आपल्याला म्हणतात. हो, आपण कोणता आधार घेतो? आता तुकाराम महाराजांनी त्यांचे सर्वांचे रूपच घेऊन आले. तुकाराम महाराज पण ते संत नव्हते, पण देवच होते. पण ते वैकुंठाला गेले. आपण कुठे आहेत? आपण नामात ना, गुणात ना, कशात नाहीत. आपली गणती कशातच नाही. परमार्थामध्ये बोलते, परमार्थामध्ये ते तर आधार घे समर्थांचा. बोलते हो, आधार घे. आता आधार कसला घ्यायचा आपण? ह्या ओळीमध्ये काय बोलली? तो निराकार निर्विकार आहे. म्हणजे निराकार, मग तो कसा दिसणार? बोलते त्याचं वर्णन कसं करायचं आपण? मग तो परमेश्वर कुठे आहे? त्याला शोधायचं आहे. स्वतःच्या आतमध्ये बघ, मनाला स्थिर ठेव. मनामध्ये स्थिर ठेवला तर मन जागेवर बसून त्या परमेश्वराला शोधत राहतो. म्हणून आदरपूर्वक नमन करतात. आपल्यासाठी नमस्कार करते. हो, हात नेहमी स्वारींचे जोडलेले असतात. कुणासाठी? आपल्यासाठी. आपण किती नमस्कार, किती निष्ठेचे होते आपण आपल्यामध्ये बघायचं असतो. तो कृत्यातना व्यक्त करण्यासाठी नेहमी बोलते. हो, तो गुणातही नाही, नामात नाही, आकारात नाही, उकार नाही. पण तो त्याला शोधायचं कसं? कुठं शोधायचं? संतांच्या संगतीत, बैठकीत तिथं आलेले असते. बघा, एक वेळेला ना एकनाथ महाराज कीर्तन करत होते. तिथे एक बाई, त्या पुरुषांमध्ये नेहमी बाई यायची. तर एकनाथ महाराजमध्ये ही नेहमी एक बाई कोण येते? तर तिच्या मागोमाग तुकाराम महाराज गेले बघायला गेले. तर ती गंगा होती. ती कीर्तन संपल्यानंतर ती परत जात होती. तर तुकाराम महाराज एकनाथ महाराज तिच्या पाठोपाठ गेले. बघितले तर ती गंगा होती. तर तिला थांबवली. तर गंगेला विचारलं एकनाथ महाराजांनी की तू नेहमी कीर्तन काय येते? तर ती काय बोलली, मी सर्वांना धुते, पण मला कोण धुणार? म्हणून मी श्रवणासाठी येते अशी बोलली. म्हणून बोलते. हो, तो नामातही नाही, उकारात नाही आणि मकारात नाही. त्याला भावबळे नमस्कार करावा. हो, परिपूर्वक नमस्कार, साष्टांग भावे नमस्कार करता आला पाहिजे अशी बोलते. हो, जय जय रगदी समर्थ. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर, लाईक आणि एक अंगठा द्या. जय